काय आहे? पनियारम. ओके. पनियारम ही डिश आलेली आहे आणि थोड्याच वेळात आणि तू एक नोटीस केलंस का, इथे हे जे साऊथ इंडियन फूड फेस्टिवल चालू आहे सगळे पारंपरिक वेशात आहे. आले अजून काहीतरी नवीन आहे. पुट्टू आहे तुझं. चिअर्स चिअर्स गर्ल, चिअर्स फॉर सांगतोय का आय नो. अप्रतिम आहे. व्हेरी नाईस. वा, हे मी कधीच खाल्लं नव्हतं. मी पण नाही खाल्लेलं. तुम्हाला जेव्हा हे सांगतोय का या चित्रपटामध्ये लाईक फायनल करण्यात आलं तर कसं वाटलं तुम्हाला? त्या फिलिंग्स काय होत्या की तुझी निवड करण्यात आली पूजा? येस. खूप वेगळं असं फिलिंग होतं, कारण का सतीश राजवाडे दिग्दर्शित फिल्म करणं, त्यामध्ये असणं ही एवढी मोठी गोष्ट आहे. आणि त्यात सचिन सर सुद्धा आहेत. म्हणजे आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला 100 वर्ष पूर्ण होत असताना ज्यांनी या चित्रपटसृष्टीत 50 वर्ष पूर्ण केली असा कलाकार, त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणं, तेही आमच्यासारख्या नवोदित कलाकारांना, हे म्हणजे आम्ही खूपच लकी आहोत. त्यासाठी वेगळे शब्दच नाही आहेत माझ्यासाठी. खरं. संस्कृती काय सांगशील? तू तर एक डान्सर आहेस आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा एक चित्रपट तुला मिळाला. मला शपथ विश्वास बसला नव्हता की सतीश सरांनी फोन केला आणि ते म्हणतात की माझ्याकडे असा असा रोल आहे, आय एम थिंकिंग अबाउट यू, वुड यू लाईक टू डू इट असं. आणि मला असं एक मिनिट, सतीश राजवाडे फोन ओके सर, येस. फर्स्ट नंबर 1, सतीश राजवाडे डायरेक्टेड फिल्म काम करायचं ते छोटा रोल असला तरी म्हणजे मला असं झालं होतं की काहीही, पण आय वॉन्टेड टू गो अंडर हिम की हिज वे किंवा त्यांचा मेथड, त्यांच्याबरोबर काम करायचं होतं. सेकंडली सोने पे सुहागा, चेरी ऑन द केक म्हणजे सचिन सर, द लेजंड ऑफ द इंडस्ट्री. म्हणलं यार ते काम करणार, ओ गॉड, ओके दिस इज गोना बी अ बिग फिल्म. तर अशा प्रकारे इट वॉज मज्जा. सगळं जुळून आलं आहे. थोडक्यात म्हणायचं तर सगळ्या गोष्टी जुळून आल्या आहेत. आणि अविनाश विश्वजित यांनी अप्रतिम म्युझिक दिले. लावणी तर फॅन्टॅस्टिकच आहे. म्हणजे आत्ता ह्यापूर्वी ज्या लावण्या होत्या आणि त्या बरीच वर्ष आता चालल्या, आता ह्या लावणीने टेक ओव्हर केला असं मला म्हणायचं. आय फील सो. असं होऊ दे, असंच होणार आहे. सो फ्रेंड्स, इथे जेवण म्हणजे आपलं डिनर तयार आहे आणि संस्कृती आणि पूजा इथे खायला सुरुवात करणार आहेत. Oh my goodness. This is yummy. This is ते दिसायलाच किती I know. yummy आहे. Oh my god. याच रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. बोलणं इम्पॉर्टंट नाही आहे, सिरियसली. असं नॉनव्हेज फूड तुम्हाला किती आवडतं? हे बघ, मी तर सावंत आहे कोकणातली, त्यामुळे तू विषयच सोडून दे माझा. आणि त्या चेहऱ्यावरून तर अगदी फुटून बाहेर आलाय. ऍक्च्युली संस्कृती काय सांगते? मी फॉर अ चेंज व्हेज खाते. ओके. ऑन लोकेशन ज्या गमती जमती होतात, तर अशा काही गमती जमती सांगा ना आम्हाला. ती एकच कंप्लेंट आहे वैभव मांगलेच्या विरुद्ध. त्यामुळे नाही, भाऊंनी खूप छान समजून घेतलं आणि त्यांच्यासोबत मी पण मस्ती करायचेच. म्हणजे मी पण अगदी काय शांत वगैरे बसून होते असं नव्हतं, पण हेल्दी वातावरण होतं सेटवर, हे मला सांगायला खूप आवडेल. इवन सतीश सर सुद्धा. शुभम नावाचा चाइल्ड आर्टिस्ट आहे याच्यामध्ये आणि ही हॅज बीन अवॉर्डेड ॲज द बेस्ट चाइल्ड ॲक्टर सध्या लेटलीच. तर त्याच्याशी काही आधी फार जमत नव्हतं, म्हणजे जमायचं नाही. म्हणजे अच्छा शुभम ओके, एकदम ऑकवर्ड पॉझेस एकदम असं. पण नंतर जे धुमाकूळ घातला आहे त्यांनी, म्हणजे लावणीचा दिवस आला की आप शूट करणार आहे, तर तो मला सांगून गेला होता
केवढी नटती आहे केवढी नटती असा मी हे करत होतो. तो केवढी नटते. मी म्हटलं तुला काय रे, तुझा प्रॉब्लेम काय? तर तो म्हणाला नीट नाच मग मी तुला आईस्क्रीम देईन असं म्हणाला. तर मी म्हणलं बघ हा. टेक झाला तर लावणीची स्टार्ट अशी ढंग चालू होते आणि त्याचा काय म्हणतात त्याची एनर्जी ना अशीच जाते. इट्स अ ग्राफ. ती कधीच अशी नाही होत. डान्स पण अशा रीतीने बसवला होता की तो धधांग धधांग आम्ही असे नाचतो. पहिला टेक झाला आणि शुभम नेक्स्ट पॉईंटला त्याच्या पप्पांच्या मांडीवर बसला होता असा आणि त्याचं रिॲक्शन जसेच येते. तर मी म्हटलं शुभम किती स्कूप्स? तर मारे म्हणाला 10 स्कूप्स. मी म्हटलं थँक्यू. त्यांनी दिलेली नाही आहेत ही गोष्टच वेगळी. तर आता मेन कोर्स आलेला आहे आणि सध्या आमच्यासमोर अंडा करी दिसते. म्हणजे अगदी नॉनव्हेज आहे. पूजा आणि संस्कृती यांनी आवर्जून मागितलेलं ना. आणि यांनी मी म्हणण्याच्या आधी सुरू सुद्धा केलेलं आहे. अच्छा तुम्ही घरी जेवण बनवता की नाही? ओके. काय काय बनवलंय आणि काय काय बनवतेस? नॉनव्हेज व्हेज दोन्ही? एव्हरीथिंग. इनफॅक्ट जर तुम्हाला काही हवं असेल उत्तम खाणं तर स्वतःला करता आलं पाहिजे आधी. तर मग डिमांड करायची आईकडे की हे पाहिजे हे पाहिजे. मी लहानपणी म्हणजे 7-8 पाऊंड मला उडी मारता यायची नाही गं. आणि अशी एका पायानेच उडी मारता यायची. आय वॉज दॅट हेवी. तर त्यांनी मला असं बिट्टा करत मग मला बिट्टा म्हणतात. माझे पप्पा मला बिट्टा म्हणतात. मला बोजू म्हणतात बिकॉज दे टू कॉल मी बोजा. बोजाचं बोजू झालं. तर हे कोणालाच माहित नाहीये, कोणाला कळूही नाही. रिव्हील झालेला आहे, बाहेर पडलेला आहे दोघांचीही पेट नेम्स जे कोणालाही माहिती नाही. प्रेक्षकांना तर बिलकुल नाही. तर संस्कृतीला तिच्या घरी म्हणतात बिट्टा आणि पूजाला म्हणतात बोजू. तर आता आपण डेझर्ट काउंटरवर आलेलो आहे आणि पूजाला आणि संस्कृतीला काय आवडते ते पाहूया. चलो तुम्ही आता काय काय घेणार आहे ते अगदी प्रेक्षक असे टक लावून पाहणार आहेत. सो इथे डेझर्ट आमच्यासाठी तयार आहे. तुम्ही इथे जर पाहायला गेलं तर रसगुल्ले आहे आपल्यासाठी आणि श्रीखंड आहे. छान त्यांनी डिझाईनमध्ये ठेवलेले आणि केकसुद्धा आहे. गाजरचा हलवा पण आहे. तर एकंदरीत ही डेझर्टची मेजवानी आता पूजा आणि संस्कृतीला खायला मिळणार आहे. त्या म्युझिक लॉन्चला ॲक्च्युली मी पण आलेले आणि तिथे ऑफकोर्स सलमान खान आलेला. तर काय कशा फिलिंग्स होत्या मला तुमच्या दोघींच्या तोंडातून ऐकायचं आहे. सलमान खान मी त्यांच्याकडे बघितलं नाही फुल परफॉर्मन्स. आय डिड नॉट सी हिम बट येस सगळ्यांकडनं कळालं. रॅदर तू पण सांगितलंस की ही वॉज एन्जॉईंग अँड ही क्लॅप्ड अँड ही अपलॉडेड. दॅट इज इट. अँड मला असं वाटतं ही वॉज बीइंग सो फ्रेंडली अँड सो गुड, व्हेरी डिसेंट अँड व्हेरी नाईस. तर त्यामुळे मला असं वाटतं इट कुडंट हॅव गॉट बेटर दॅट ही कमिंग. वी गॉट टू टॉक विथ हिम आणि ही वॉज टॉकिंग सो नाईसली. तुम्हाला कसं वाटलं हा माझा डिनर प्लॅन? अमेझिंग आणि वी आर ग्लॅड. डिनर तर इज और बात आहे. पर आम्ही भेटलो पण आणि असं सगळं झालं. वी हॅड अ गुड टाईम आफ्टर अ लॉंग टाईम. एक्झॅक्टली. निवांत वेळ मिळाला डिनर. थँक्यू. इट वॉज नाईस, व्हेरी नाईस. संस्कृती आणि पूजा इथे ना यांनी एक थीम ठेवली आहे. जर आपल्याला फूड आवडलं ना तर आपण हा हॉर्न वाजवायचा आहे. 2 लाईक्स. माझं 3 लाईक्स. 3 लाईक्स. ओके. संस्कृती आणि पूजा ऑफकोर्स इथे आलेल्या माझ्या शोमध्ये सेलिब्रिटी तडका. आणि सांगतो ऐका हा मूवी लवकरच तुमच्यासुद्धा भेटीला येणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.